उभं केलेलं आंदोलन आहे. काँग्रेसने भरपूर नुकसान केले, अनेक चुका केल्या. गेले 30 वर्ष आरोग्य सेनेच्या वतीने आम्ही सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नावर आवाज उठवतो. सार्वजनिक आरोग्यासाठी आपल्या जीडीपीच्या फक्त 5% द्या ही मागणी आम्ही करतोय. आकडा अजूनही 1% वर जायला तयार नाही. आणि अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा जी भाई वैद्यांनी स्थापन केली, आज जावडेकर समर्थपणे ती पुढे घेऊन निघालेत, ती सार्वजनिक ती सांगतेय की 6% पर्यंत शिक्षणाची तरतूद आपल्याला केली पाहिजे. आकडा तिथेही पुढे सरकत नाहीये. काँग्रेसने हे केलं, मी नाही म्हणत नाही, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काँग्रेसच्या पाठीमागे RSS नावाची एक अत्यंत विषारी, अतिरेकी, एखाद्या माफियासारखी काम करणारी संघटना, धर्माचा आधार घेऊन देशामध्ये द्वेषाचं विष पसरवणारी संघटना नव्हती. आणि येऊ घातलेल्या नरेंद्र मोदी या माणसाच्या पाठीमागे भाजप नावाचा पक्ष होता. भाजप हा चेहरा आहे आणि खरं शरीर आहे ते RSSचं आहे. हे आमच्यासारख्या काही लोकांना त्यावेळेला वाटत होतं की देशाने या वाटेला जाऊ नये. दुर्दैवानं देश त्या वाटेला गेला आणि त्या वाटेला गेला एक भक्तिपंथच उभा राहिला, अंधभक्तांचा एक पंथ उभा राहिला. अनेक तरुण त्याला बळी पडले, अनेक सुशिक्षित त्याला बळी पडले, उच्च शिक्षित बळी पडले. माणसांनी आपलं विचारशक्ती हलवून टाकली. RSSचं हीच खासियत आहे. RSS माणसाला विचार करण्यापासून प्रवृत्त करते, त्याचा मेंदू रिकामा करून टाकते, मेंदू धुवून टाकते. आणि मेंदू धुतलेली माणसं ही फक्त धडं घेऊन हिंडत राहतात आणि आदेशाचं पालन करत राहतात. हे चित्र आपण गेली 12 वर्ष पाहतोय. आणि अत्यंत थंडपणे या देशाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या जागी मनुस्मृती आणण्याचं षडयंत्र रचत वाटचाल करत पुढे चाललेले. या देशातली प्रत्येक यंत्रणा, न्यायव्यवस्था असेल, प्रशासन असेल, लष्कर असेल, पोलीस असेल, माध्यम असतील, शिक्षण असेल, आरोग्य असेल, हे RSSनी पूर्णपणे काबीज करून टाकलेलं आहे. RSSची माणसं जागोजागी आहेत. तुम्ही देशातले कुलगुरू जर पाहिलेत आणि त्या कुलगुरूंची आता वैचारिक पार्श्वभूमी जर पाहायला गेलात तर तुमच्या लक्षात येईल की ही सर्व संघाची माणसं आहेत. एक न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाच्या खुर्चीवर बसतो, आपल्याला आशेचा किरण वाटायला लागतो. आणि तो न्यायाधीश निवृत्त होण्याच्या आधी शांतपणे सांगतो की बाबरी मशिदीचा जेव्हा खटला माझ्या समोर उभा राहिला तेव्हा रात्री मी देवाला कौल लावला आणि तो कौल घेऊन मी त्या खटल्याचा निकाल दिला. छुपी अशा तऱ्हेचे RSSचे स्वयंसेवक जागोजागी बसलेले आहेत. असाच एक स्वयंसेवक विनोद राय नावाचा कॅगचा अध्यक्ष प्रमुख होता मनमोहन सिंगांच्या काळामध्ये. त्यांनी 2G 4G 1 लाख 2 लाख 3 लाख कोटींचे घोटाळे तोंडाला येईल ते वर्तमानपत्रांनी मताळे भरलेले आहेत. आणि तो माणूस निवृत्त झाल्यावर शांतपणे सांगतो हे काही खरं नव्हतं, मी अंदाज मांडत होतो. म्हणजे अत्यंत पद्धतशीरपणे संघाची माणसं किती आधीपासून सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न करत होती. आज त्यांनी सगळं पोखरलेलं आहे. हे पण विसरून चालणार नाही की नरेंद्र मोदींच्या सत्तेवर येण्याच्या पाठीमागे अजूनही 2 शक्ती आहेत. आणि त्या शक्ती म्हणजे या देशातले उद्योगपती आणि त्या उद्योगपतींचं नेतृत्व करणारे अदानी आणि अंबानी. आणि अजूनही तिसरी एक शक्ती आहे, ही आपण प्रत्येकाला विसरून चालणार नाही, ती म्हणजे इस्रायलची अत्यंत विषारी गुप्तहेर संघटना मोसाद, जी सायोनिस्ट लॉबीला जन्माला घातलेली आहे, आणि अमेरिकेची गुप्तहेर संघटना CIA. या सर्वांच्या परिपाकातनं आज हा असा माणूस, या दर्जाचा, या लायकीचा माणूस आपल्या देशाच्या सिंहासनावर बसलेला आहे. आणि आपल्या देशातल्या युवकांचं, तरुणांचं भवितव्य तो उद्ध्वस्त करत निघालेला आहे. ज्या पद्धतीने
दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांना मारलं. मी तुम्हाला एक सांगू का, मला मनापासून असं वाटतं की ही इतकी अमानुष मारहाण ही आमच्या पोलिसांनी केलेली नाही. आमची पोलीस यंत्रणा इतकी निष्ठुर, निर्दय, क्रूर नाहीये. हे भाडोत्री गुंड आणण्यात आले. हे RSSचे सैनिक गडवेशामध्ये पोलिसांच्या घुसवण्यात आले आणि त्या लाठांना खिळे ठोकण्यात आले आणि त्या लाठांना ठोकलेल्या खिळ्यांनी तरुण मुलींना पडवून काढले. एक मुलगी व्हेंटिलेटरवर. म्हणजे निर्भयाचं हत्याकांड घडलं, सरकार कोसळलं. निर्भयावर बलात्कार वेगळ्याच व्यक्तींनी केलाय, पण सरकार कोसळलं. जनता पेटली, जनता चिडली, जनता भडकली की नाही, हे सरकार हाकलून दिलं पाहिजे असं वाटायला लागलं. आणि मग जर आज त्या सरकारच्या पोलिसांच्या लाठ्यांनी एक मुलगी जर व्हेंटिलेटरवर जात असेल तर जनतेला का वाटत नाहीये हे सरकार हाकलून दिलं पाहिजे, हे सरकार खाली खेचलं पाहिजे. धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिलाच पाहिजे, प्रश्न सुटणार नाहीये. मोदी आणि अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे, प्रश्न सुटणार नाहीये. भाजपा हटवली पाहिजे, प्रश्न सुटणार नाहीये. त्या भाजपच्या पाठीमागे असणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी भ्याड ताकद आहे, भ्याड माणसं आहे. 800 वर्ष मोगल राज्य करत होते तेव्हा ब्राह्मण्यवादी मोगलांच्या मांडीला मांडी लावून अनेक राज्य त्यांच्या घशामध्ये घालत होते आणि त्यांची सत्ता कशी राहील म्हणून पाहत होते. छत्रपती शिवाजी जेव्हा अफजल खानाच्या भेटीला गेले तेव्हा 100 ब्राह्मणांनी वाईला अफजल खानाचा विजय व्हावा म्हणून होम हवन केले. ही ब्राह्मण्यवादाची परंपरा अशीच पुढे चालू राहिली आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये केवळ स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरलेल्या सर्व लोकांची माहिती पुरवण्याचं काम हे करत राहिले आणि जेव्हा जेव्हा त्यांच्यावर वेळ आली तेव्हा माफी मागून मोकळे झाले. ही त्यांची पार्श्वभूमी आहे, हा त्यांचा DNA, ही त्यांची परंपरा आहे. आणि या परंपरेत आलेली माणसं आपल्याला देशद्रोही म्हणतात. जाता येतात त्या सत्तेला आपण प्रश्न विचारला, व्यवस्थेला आपण प्रश्न विचारला, भ्रष्टाचाराबद्दल आपण प्रश्न विचारला, बलात्काराकडे बोट दाखवलं आणि सांगितलं की अरे हा बलात्कारी आहे, ऋषभभूषण सिंग हा बलात्कारी आहे, त्याला हकला. आपण देशद्रोही ठरलो. आणि मग षड्यंत्र रचण्यात आलं की डाव्या विचारांचा जो कोणी आहे, तो लोकशाही समाजवादी असेल, गांधीवादी समाजवादी असेल किंवा कम्युनिस्ट असेल, या सर्व रंगांमधला जो डाव्या विचाराचा माणूस आहे. डाव्या विचाराचा माणूस म्हणजे काय? डाव्या विचारांचा माणूस म्हणजे जो संपूर्ण देशाच्या समतेचा विचार करतो, सामाजिक न्यायाचा विचार करतो, या देशातल्या लोकशाहीचा आदर करतो आणि या देशातल्या संविधानाचा आदर करत ते संविधान टिकण्याची शपथ घेतो. याला डावा विचार म्हणतात. डावा विचार म्हणजे काहीतरी फक्त हुकुमशाही आणि दमन नाही आहे. आम्ही ज्या परंपरेतून आलो ती लोकशाही समाजवादाची परंपरा आहे. लोकशाहीवर दृढ विश्वास आमचा आहे, पण तरी देखील आम्ही समाजवादाला मानतो. आणि ही व्यवस्था बदलायची असेल तर त्या ठिकाणी लोकशाही समाजवाद आणल्याशिवाय या देशातल्या कुठल्याही व्यवस्थेमध्ये आमूलाग्र परिवर्तन होणार नाही. लोकशाही समाजवाद हा फक्त लोकशाहीचा विचार नाही, हा समतेचा विचार आहे, हा सामाजिक न्यायाचा विचार आहे, हा आर्थिक न्यायाचा विचार आहे, हा सांस्कृतिक न्यायाचा पण विचार आहे. ज्या पद्धतीनं धर्माचा आधार घेऊन तुम्ही द्वेष पसरवलात, शेजारी एकमेकांच्याकडे संशयाने बघायला लागले आणि शेजाऱ्याला भीती वाटायला लागली की माझा हिंदुत्ववादी शेजारी कधी मला मारून टाकेल. या भयाखाली माणसं हिंडायला लागली. उबरची रिक्षा बुक करायला गेल्यावर जर मुस्लिम नाव आलं तर माणसं रिक्षा रद्द करायला लागली. आणि तो रिक्षा चालक माझं नाव मी आता लपवून जाऊ कुठं? गेले 800 वर्ष माझे पूर्वज या देशामध्ये राहत आहेत. या विचारांमध्ये आपला दिवस कंठत राहिला. द्वेष पसरवला, आगी भडकवल्या द्वेषाच्या. जेव्हा जेव्हा यांना वाटलं की निवडणुका आता जवळ आल्यात आणि त्या वाटेल त्या परिस्थितीत जिंकल्या पाहिजेत, ईव्हीएम तर हातात घेतलंच, पण यांनी त्या वेळेला अतिरेक्यांचे हल्ले घडवले. प्रत्येक वेळेला निवडणुकीच्या वेळेला अतिरेक्यांचा हल्ला कसा घडतो?
नाहीतर एखादं युद्ध, काही तासांचं युद्ध. हे युद्ध नेमकं घडलं की नाही हे लष्करालाही माहिती की नाही हा प्रश्न माझ्याकडून नेहमी पडत आला. कुठल्या प्रकारची नक्की युद्ध खेळतील आणि लगेच विजय घोषित करून मोकळे आणि मग पुन्हा सर्व अंधभक्तांच्या फौजा 56 इंचानं कसं पाकिस्तानला धडा शिकवला. आणि सतत पाकिस्तान पाकिस्तान कुठला आदर्श तुम्ही तुमच्या पुढे ठेवत चालला. जगामध्ये पाश्चात्य जग तर सोडून द्या, आशियामध्ये अनेक देश कुठल्या कुठे जाऊन पोहोचलेले आहेत आणि प्रगतीच्या शिखरावर ते जाऊन पोहोचलेले आहेत. आणि या देशातल्या प्रत्येकाला सतत सांगायचं की पाकिस्तानची परिस्थिती पहा. आणि आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला की म्हणायचं तुम्ही पाकिस्तानी आहात. देशप्रेमाची व्याख्या इतकी सवंग आणि इतकी तुकार भिकार अशी आजपर्यंत या देशाच्या इतिहासामध्ये काही झालेली नव्हती. देशप्रेम ही कल्पना त्यांनी अत्यंत स्वस्तामध्ये काढली आणि या देशावर खऱ्या प्रेम करणाऱ्या, देशासाठी त्याग घेऊन उभा राहणाऱ्या, या देशासाठी आपलं बलिदान करण्याची तयारी दाखवणाऱ्या लोकांना देशद्रोही ठरवून मोकळे झाले. कारण मुळात हेच देशद्रोही आहेत. या देशातल्या जनतेचे ते द्रोही आहेत, या देशातल्या विद्यार्थ्यांचे ते द्रोही आहेत, या देशातल्या शेतकऱ्यांचे ते द्रोही आहेत, या देशातल्या कामगारांचे ते द्रोही आहेत. प्रचंड कायदे बदलून टाकलेले आहेत. म्हणजे कोविडच्या काळामध्ये त्या आपल्या लोकसभेमध्ये कृषी कायदे केव्हा संमत झाले आवाजी मतदानानं याचा पत्ताच लागला नाही. आणि जेव्हा लाखांमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले, अत्यंत निष्ठुरपणे ते आंदोलन चिरडून टाकले. काही शेतकरी त्या आंदोलनामध्ये मेले, त्यांच्या चेहऱ्यावरची रेषे हल्ली नाही. कारण त्यांना संवेदना नावाची गोष्टच नाहीये. जो राज्यकर्ता हा जनतेच्या भावनांबद्दल संवेदनाहीन असतो, हा राज्यकर्ता जनतेने हटवणं गरजेचं असतं. आणि म्हणून आम्ही मागणी करतो, सगळ्यांच्या वतीने मी बोलतोय, मला खात्री आहे की तुम्ही प्रत्येक जण बरोबर आहात. आपण खांद्याला खांदा लावून देशामध्ये उतरलेलो. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाच पाहिजे, पण नरेंद्र मोदी अमित शहाचा राजीनामा झाला पाहिजे. पण अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपचं सरकार खाली आलं पाहिजे. निवडणुका जाहीर झाल्या पाहिजेत आणि होणाऱ्या निवडणुका या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत. या निवडणुका ईव्हीएम वर होऊन चालणार नाहीत. मोसादनी तिथं सगळं पेरून ठेवलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी एकगट्टा जरी मोदींच्या विरोधी मतं दिली तरी ती मतं मोदींना जाऊन पडतायत. एसआयआर सुरू झाले महाराष्ट्रामध्ये. काल मी एसआयआरच्या ऑफिसमध्ये गेलो. मी, माझे वडील, की जे या देशातले फार मोठे राष्ट्रीय समाजवादी नेते होऊन गेले, माझी आई, माझी पत्नी, आमची कोणाचीच नावं नाहीयेत 2002च्या यादीमध्ये. बेलोनी भरपूर शोधलं. म्हणलं मला माहिती आहे आमची नावं का गायब झाली. आता ती नावं येतील की नाही याचा मला पत्ता नाहीये. पण ही जर माझ्यासारख्या माणसाची अवस्था असेल, आरोग्य सेनेच्या राष्ट्रीय प्रमुखाची जर अवस्था असेल, तर या देशातल्या सर्वसामान्यांची नावं अशी जाता येता बाजूला फेकली जातील. त्यांचा इतिहास पाहिला जाईल की त्यांनी आतापर्यंत मतदान आपल्याला विरोधी केले का आपल्या बाजूने केले, त्यांना बाजूला केलं जाईल. त्यांचा धर्म पाहिला जाईल, त्यांची जात पाहिली जाईल. जागोजागी आरएसएसचे लोक ही बित्तम बातमी पुरवण्याचं काम गल्ल्या गल्ल्यांमध्ये करतायत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकमुखानं केवळ राजीनाम्याची मागणी करून भागणार नाही, तर आपल्याला या येणाऱ्या निवडणुका, होणारी प्रत्येक निवडणूक ही बॅलेट पेपरवर केली पाहिजे, मागणी करावीच लागेल. त्याशिवाय हे संकट या देशावरचं जाणार नाही. आपल्याला भाबडेपणा करून चालणार नाही. संकट मोठं आहे, माणसं निर्दयी आहेत. की ब्रिटिशांपेक्षा जास्त निर्दयी असा निष्कर्षाला मी येऊन पोहोचलो. याचा अर्थ मी ब्रिटिशांची भलावण अजिबात करत नाही, कारण मी स्वातंत्र्य लढ्यात योगदान केलेल्या कुटुंबातून आलेला माणूस आहे. पण यांची जी निष्ठुरता आहे ती फार वेगळी आहे. कारण त्या निष्ठुरतेमध्ये एका वर्ण व्यवस्थेचा, वर्चस्ववादी व्यवस्थेचा जन्मजात श्रेष्ठत्व
जन्माला घातलेल्या व्यवस्थेचा एक अहंकार पुरेपूर भरलेला आहे. हा अहंकार फार वेगळा आहे आणि तो अहंकार आपण सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून उद्ध्वस्त केला पाहिजे. मला असं वाटतं की ही चिंगारी जी काही पेटलेली आहे ही चिंगारी अशीच पसरत जाईल, देशातला सर्वसामान्य जागा होईल. अहो, ज्या राम मंदिराच्या नावाखाली तुम्ही निवडणुका सामोरं गेलात त्या राम मंदिरालाही तुम्ही लुबाडून टाकलं, लुटलं. म्हणजे त्या रामलल्लाच्या त्या मूर्तीच्या तिथेही तुम्हाला भ्रष्टाचार करताना लाज वाटली नाही. पण हे खरं आहे, त्यांना कसली लाज वाटणार हो तिथं भ्रष्टाचार करायची. कछुआला 9 वर्षाच्या बालिकेवर 8 दिवस यांच्या गुंडांनी आणि यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि राजकीय नेत्यांनी 9 वर्षाच्या मुलीवर मंदिरामध्ये 9 दिवस बलात्कार केला आणि तिला दगडाने ठेचून मारून टाकले. यांना कुठली लाज, कुठली शरम, अशी माणसं आहेत. जनतेनंच आता उभं राहणं गरजेचं आहे. बलात्काराने हार घालणं ही त्यांची जुनी परंपरा आहे आणि शत्रूच्या स्त्रीवर बलात्कार करा असं त्यांचं तत्वज्ञान आहे. ही गोष्ट आहेच, याच्याबद्दल कुठली शंका नाही. आपण सगळे अत्यंत कमी वेळामध्ये काही तासांच्या आम्ही पाठवलेल्या फ्लायरच्या आधारे त्या मोठ्या संख्येने इथं जमला. इथं अनेक संघटनांचे लोक आलेले आहेत. सगळ्यांना बोलायला देता येणं आपल्याला शक्य नाही कारण बॅटरी आता जवळजवळ संपलेली आहे. पण मी अन्नपूर्णाच्या मेधाताई सामंत आलेल्या आहेत, वांगचुकांचं पुस्तक घेऊन त्या उभ्या आहेत. शेवटी मला हा मुद्दाही बोलला पाहिजे की त्यांच्या उपोषणाचा 21वा दिवस आहे आणि नक्कीच आम्ही बरोबर आहोत. त्यांनी उपोषण खरं तर मागं घ्यावं, कारण एक गोष्ट मी नेहमी सांगत असतो की महात्मा गांधींनी अमुकाचा राजीनामा अमुक गोष्ट असं म्हणून कधीच उपोषण केलं नाही. आपण लक्षात घेतलं पाहिजे की सत्याग्रह, सविनय कायदेभंग आणि उपोषण ही जी हत्यारं महात्मा गांधींनी निर्माण केली, तर त्याचा अर्थ गांधी नेहमी आत्मक्लेशासाठी आणि आत्मशुद्धीसाठी उपोषण करायचे. ही इतकी निष्ठुर माणसं आहेत की स्टॅन स्वामीला केवळ स्ट्रॉ दिला नाही त्यांना पाणी पिणं शक्य नव्हतं तुरुंगामध्ये, त्यांनी स्ट्रॉ त्यांना दिला नाही आणि त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं. वांगचुकांच्या बाबत हे घडलं तर मला आश्चर्य वाटणार नाही आणि वांगचुकांचं बलिदान होऊन जनतेने पेटून उठावं हा जनतेचा पराभव आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून दिल्लीमध्ये जे तरुण बसलेत जंतर मंतरवर त्या सर्व तरुणांच्या बरोबर आम्ही आहोत. केवळ भावनांनी आम्ही नाही आहोत, विचारांनी आहोत. केवळ विचारांनी नाही आहोत, आज आम्ही कृतीनं तिथं उतरलेलो आणि मला खात्री आहे की निश्चितपणे तुमच्या आपल्या सगळ्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत या आंदोलनाच्या निमित्तानं पोचतील आणि आपल्याला या आंदोलनाचा एक वेग पकडून ठेवावं लागणार आहे जनतेला. कारण या आंदोलनाचा असं काही कोणी नेता नाही. आज या देशामध्ये गांधीगड जयप्रकाश पुन्हा निर्माण होण्याची शक्यता नाही. कोणी तो आवही आणून चालणार नाही. हे आंदोलन जनतेचंच असणार आहे, जनतेला हातात घ्यावं लागेल. आणि अशा वेळेला शेवटी मी एक फार महत्वाची गोष्ट सांगतो की मोदींनंतर कोण हा प्रश्न विचारणं आपण सगळ्यात प्रथम बंद केलं पाहिजे. आम्हाला पहिलं त्यांना हकलायचंय, त्यानंतर कोण त्या खुर्चीवर बसेल ते आम्ही नंतर ठरवू. ज्या वेळेला आपण या मानसिकतेपर्यंत येऊन पोहोचू, राहुल गांधींचंही मी अभिनंदन करतो की काल ज्या पद्धतीनं ते उतरलेले आहेत. मी काही काँग्रेसचा माणूस नाही, सांगायची गरज नाही, उलट आणीबाणीमध्ये होरपळलेल्या कुटुंबातला मी माणूस आहे. पण तरी देखील ज्या वेळेला त्या संपूर्ण पक्षाच्या पार्श्वभूमीत आलेली एक व्यक्ती फार वेगळ्या पद्धतीनं राजकारण करायला लागते, त्याचंही आपण नक्कीच कौतुक केलं पाहिजे. कारण आता ही वेळ आपण एकमेकांना बाजूला लोटण्याची नाही. जो जो परिवर्तनवादी आहे, जो जो पुरोगामी आहे, जो जो लोकशाही आणि संविधानाला मानणारा आहे, जो जो या जनतेच्या साठी भल्यासाठी उतरणारा आहे, व्यवस्थेचा बदल करण्याचं स्वप्न बघणारा आहे आणि जो जो या जातीयवादी शक्तींना या देशातनं हटवण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी प्रत्येक व्यक्ती ही आपली आहे.
आणि आपल्याला अशाच पद्धतीनं सगळ्यांना एकमेकांना बरोबर घेऊनच पुढे जावं लागेल. ही जनतेची ताकद मला खात्री आहे की या शक्तींचा अंतिमता पराभव करेल. धन्यवाद. जिंदाबाद साथियों.